बातमी सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्गात नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता आहे। सिंधुदुर्गात फक्त कमळ आणि धनुष्यबाण वाल्यांनाच निधी मिळणार, इतर पक्षांच्या लोकांना निधी मिळणार नाही। कमळ धनुष्याला मत द्या, भरघोस निधी मिळवा असं वक्तव्य करत नितेश राणे यांनी एका वादाला तोंड फोडलेलं आहे। अपक्षाला मत देऊन आपलं मत वाया घालवू नका असंही नितेश राणे म्हणाले। तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत। दरम्यान नितेश राणेंनी केलेल्या या गेल्या निवडणुकीतही असं सांगून मतदान मिळवलं, मात्र त्यापैकी किती लोकांना तुम्ही निधी दिला असा खोचक सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी केलाय। सोबतच भाजपचेच लोक निधीसाठी वणवण फिरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। मत म्हणजे निधीला कात्री लागण्यासारखं आहे, तर आम्ही फक्त धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाच्याच उमेदवारांना निधी देण्याची आमची तयारी आहे। कोणी अपक्ष तुम्हाला खोटी आश्वासनं देत असतील निधीची, तर त्याचा कुठलाच पाठिंबा आमचा कोणाचाच नाही। ना राणे साहेबांचा आहे, ना निलेशजींचा आहे, ना दीपक केसरकरजींचा आहे, ना पालकमंत्री म्हणून माझा आहे। आणि जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या जर आमच्याकडे असतील आणि आमच्या उमेदवाराला पाडून, धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाच्या उमेदवाराला पाडून कोण अगर निवडून आला असेल तर 5 वर्ष एकही रुपयाची निधी त्यांना आम्ही देणार नाही, ह्या मुख्य निर्णय आमच्याकडे झालेला आहे। म्हणून अपक्षांना, कुठल्याही अपक्षाला मत देऊन आपलं मत वाया घालू नका। पालकमंत्र्यांची ही जी मस्ती आहे ही एक ना एक दिवस त्यांना आम्ही जिरूच। खरं अशा जर सत्तेच्या मस्तीचा आणि सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या पालकमंत्र्याला संविधानाच्या दृष्टीने त्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही आहे। या म्हणजे पक्षपातीपणाचा दृष्टिकोन मनात ठेवून जर निधीचं वाटप करणारा पालकमंत्री जर मिळाला असेल तर ते दुर्दैव म्हटलं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं। पण तसा जर प्रकार केला तर त्यांना संविधानाच्या माध्यमातूनच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि कालच्या नगरपालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळालं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांनी तुम्हाला यश दिलं होतं, परंतु त्याला तुम्ही किती निधी दिला हा खरा प्रश्न आहे। आज आपण बघितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनच्या पैशापैकी 1 रुपया जिल्ह्यामध्ये बजेटमध्ये मंजूर झाला नाही। बांधकामाच्या बजेटमध्ये पैसे नाहीत, कुठल्याच बजेटमध्ये पैसे नाहीत। या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने रत्नसिंधू योजना झाली होती, ती रत्नसिंधू योजना यांचं सरकारनंतर बंद पडली, त्याचबरोबर त्या योजनेला टाळं लावण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे नितेश राणेंनी जे आपले हे आहेत उमेदवार आहेत किंवा जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निधी द्यावा, ते लोकप्रतिनिधीसाठी वणावणा करतायत।